एकदा भर दिवसा कोयत्याचा थरार अनुभवायला मिळालेला आहे। पुण्यातल्या कोथरूड परिसरामध्ये असलेल्या मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या बाहेर एका तरुणावरती कोयत्याने वार करण्यात आलेले आहेत। एका विद्यार्थ्यावरती हे सगळे वार झाले, त्यामुळे आता कोयता गँग जी आहे ती चक्क शिक्षणाच्या माहेरघरातल्या शैक्षणिक संस्थांच्या गेट पर्यंत येऊन पोहोचल्याचं आता बोललं जात आहे। खरं तर मी आता याच परिसरामध्ये उभी आहे, जिथे काही वेळापूर्वी हा सगळा प्रसंग घडलाय। तुम्ही माझ्या मागे जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला मामासाहेब मोहोळ कॉलेज दिसेल। याच कॉलेजमध्ये 12वीचे पेपर सुरू आहेत। 12वी बोर्डाचे हे सगळे पेपर आहेत आणि आज दुपारी सुद्धा असंच घडलेलं होतं। 12वी बोर्डाचा पेपर देऊन एक विद्यार्थी जो आहे तो बाहेर पडत होता। श्री शंकर मिरगाने असं या विद्यार्थ्याचं नाव आहे आणि हा विद्यार्थी जेव्हा 12वीचा पेपर देऊन बाहेर पडला, त्यानंतर त्याच्याबरोबर हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे। खरं तर जे काही घडलंय त्यानुसार आतापर्यंत जी माहिती समोर आलेली आहे, हा विद्यार्थी 12वीच्या पेपरसाठी या कॉलेजमध्ये आलेला होता आणि कॉलेजमधून पेपर संपवून जेव्हा तो याच रस्त्यानं बाहेर पडला, बाहेर पडल्याच्या नंतर मात्र त्याला काही तरुणांनी अडवलं। जी काही माहिती आहे त्यानुसार 5 ते 6 जण होते। त्यांच्याकडे 3 कोयते त्यांच्या हातामध्ये होते आणि याच कोयत्यानं त्याला मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये त्याला किरकोळ दुखापत झालेली आहे। डोक्याला मात्र गंभीर जखम झाल्याची पाहायला मिळते आणि त्यानंतर ही मुलं जी आहेत या ठिकाणून पसार झाली। पोलिसांनी आता या प्रकरणामध्ये काही हत्यारं जी आहेत ती ताब्यात घेतलेली आहेत। एक कोयता यामधला सापडल्याची माहिती आहे, मात्र बाकीची हत्यारं आणि नेमकी ही मुलं कोण होती वगैरे या सगळ्याचा तपास केला जातोय। आतापर्यंत पोलिसांकडून जी माहिती आली आहे त्यानुसार यातली काही मुलं ही जुव्हेनाईल म्हणजेच 18 वर्षांपेक्षा खालची अल्पवयीन मुलं असण्याची सुद्धा शक्यता आहे आणि हे सगळं मुळात कशामुळे झालं, याचं कारण काय हे अद्यापही समोर आलेलं नाहीये। काहींकडून असं म्हटलं जातं की कदाचित पूर्ववैमनस्यातून हे सगळं झालेलं आहे, मात्र नेमकं कारण काय आहे, नेमकं 2 गटांमधले वाद होते, पूर्ववैमनस्य होतं की आणखी काय होतं, या सगळ्याचा तपास जो आहे तो आता कोथरूड पोलिसांकडून केला जातोय। अजून या प्रकरणामधली एफआयआर सुद्धा नोंद झालेली नाहीये। एफआयआर दाखल करण्याचं काम सध्या सुरू असलेलं पाहायला मिळतंय। हा जो विद्यार्थी आहे त्याच्या पालकांकडून एफआयआर दाखल केली जाते, त्याचबरोबर त्याची वैद्यकीय चाचणी वगैरे जी काही आहे त्या सगळ्याची सुद्धा प्रोसेस सुरू असलेली पाहायला मिळते। मात्र हे का झालं वगैरे या सगळ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हेच आहे की पुण्यामध्ये वाढती गुन्हेगारी, पुण्यामध्ये वाढतं कोयता गँगचं जी काही दहशत आहे, या दहशतीला आळा कसा घालायचा हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येक पुणेकराला पडलेला पाहायला मिळतोय। आणि अगदी आपण हा संपूर्ण एरिया जर बघितलं तर केळेवाडीचा हा संपूर्ण परिसर आहे, प्रचंड गजबजलेला एरिया आहे, दाट लोकवस्ती या ठिकाणी आहे। अशा पद्धतीच्या लोकवस्तीमध्ये भर दिवसा घुसून एखाद्या विद्यार्थ्यावरती जर कोयत्याने वार केले जात असतील, एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला या सगळ्यामध्ये लागलं असतं, दुखापत झाली असती तर अर्थात आपण विचारही करू शकत नाही, अशा पद्धतीचं काहीतरी घडलेलं असतं। मात्र अशा पद्धतीनं दिवसा ढवळ्या उघडपणे कोयते घेऊन फिरणं असेल किंवा एखाद्यावर वार करणं असेल, हे सगळे प्रकार प्रचंड वाढलेले आहेत। विशेषतः या सगळ्यामध्ये अल्पवयीन मुलंही जास्त करून आरोपी आढळतात। त्यामुळे आतापर्यंत सुद्धा कोयता गँगवरती अनेकदा कारवाई झालेली आहे। कोयते सप्लाय करणं, विकणं या सगळ्यावरती बंदी घातलेली आहे, मात्र तरी सुद्धा कोयता गँगची दहशत ही काही केल्या कमी होत नाहीये, असंच एकंदरीत दिसून येत आहे। अर्थात या प्रकरणामध्ये आता जे कोणी आरोपी असतील या आरोपींना तातडीनं ताब्यात घेऊन अटक करून त्यांच्यावरती पुढची जी काही कारवाई असेल ती केली जाईल, असं कोथरूड पोलिसांकडून सांगितलं जात आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।